सावंतवाडी जवळी वसले माणगाव भाग्याचे, सावंतवाडी जवळी वसले माणगाव भाग्याचे, निर्मल नदी पवित्र, निर्मल नदी पवित्र, मंदिर गावात मध्य यक्षिणीचे, दत्ता दत्ता दिगंबरा दत्ता दत्ता, दत्ता दत्ता अत्रेया दत्ता दत्ता, दत्ता दत्ता अवधूता दत्ता. सावंतवाडी गावापासून 15-16 किलोमीटरवरती माणगाव नावाचं गाव. माणगाव कोकणात 2, एक रायगड जिल्ह्यात, एक सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात. माणगाव एक महाडजवळ आणि एक सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीजवळ. तर आपण सावंतवाडी जवळच्या माणगावला आत्ता जायचं आहे. तर आपण त्या माणगावात आता आलेलो आहोत. असं ते माणगाव 3-4 हजाराची लोकवस्ती. निर्मला नदी, निर्मल नावाची नदी काही 1-2 किलोमीटरवरनं वाहते आहे. तिचं बारसं पण स्वामींनीच केलं. खरं म्हणजे त्या नदीला नाव नव्हतंच पूर्वी. ती नदी प्रत्यक्ष साक्षात स्वामींना भेटली, दर्शन दिलं तिने. आणि तिने विचारलं, स्वामी माझं नाव काय आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं, तुझं नाव निर्मळ, तू निर्मळच आहे. तेव्हापासून ते नाव निर्मळ आहे. तर ह्या निर्मळ नदी त्याच्या गावाजवळून वाहते आणि गावाची मुख्य देवता यक्षिणी गावाच्या मध्यावरती आज तिचं मंदिर आजही आहे. अशा त्या ह्या गावामध्ये सीताराम भट कोणकर नावाचे एक भिक्षुक त्या ठिकाणी राहत होते, पौरोहित्य करत होते. त्यांना एक मुलगीच फक्त होती आणि पत्नी निवर्तलेली होती. त्यामुळे त्यांना प्रश्न पडायचा की आपलं हे सगळं सांभाळायला कोणीतरी पाहिजे. म्हणून सावंतवाडीजवळ एका टेकडीवरती जी वस्ती होती त्याच्यामध्ये हरिभटजी टेंबे म्हणून राहत असत. टेंब्यावर राहणारे म्हणून त्यांचं आडनाव टेंबे. असे हरिभटजी टेंब्यांना सीताराम भटजींनी बोलावलं की मला माझी भिक्षुकी आवरत नाही, तर तुम्ही माझ्या मदतीला या. एकूण हरिभटजींची विद्वत्ता पाहून आणि सर्व त्यांचं कर्तृत्व पाहून त्यांनी हरिभटजींना कायम तिथे बोलावलं, त्यांना जागा दिली आणि मग हरिभटजींनी सगळं कुटुंब आपलं तिथे आणलं. त्यावेळेला हरिभटजींना 2च अपत्य होती. एक काशी नावाची मुलगी आणि एक गणेश नावाचा मुलगा. असे हरिभटजी टेंबे त्या ठिकाणी आले. हरिभटजी जसे भिक्षुकीमध्ये आणि पौरोहित्यामध्ये विद्वान होते, तसंच त्यांच्याजवळ आणखीन एक कला होती. ती म्हणजे त्यांचं हस्ताक्षर अत्यंत सुंदर होतं. त्यामुळे ते चांगल्या हस्ताक्षरामध्ये त्या काळात पोथ्या लिहून देत असत. त्या काळात तो व्यवसाय होता. जेव्हा छापखाने नव्हते तेव्हा माणसं पोथ्या लिहिण्याचाही व्यवसाय करायचे. चांगलं अक्षर असण्याची कला त्यांच्याजवळ होती. म्हणून त्यांनी अनेक पोथ्या लिहिल्या. त्यातली त्यांनी लिहिलेली गुरुचरित्राची पोथी आजही आपल्याला माणगावमध्ये बघायला मिळते. आज ज्यांचा पुण्यस्मरण दिन आहे ते श्रेष्ठ दत्तभक्त आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पहिलं आंदोलन करणारे 68च्या युद्धानंतर ते म्हणजे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी सुद्धा स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेलं गुरुचरित्र शिरढोणला मी पाहिलेलं आहे. आज त्यांचा पुण्यस्मरण दिन आहे. 17 फेब्रुवारी 1883 एडनच्या तुरुंगामध्ये वासुदेव बळवंतांचं देहावसान झालं. ज्याच्याजवळ जी कला असते त्या कलेचा त्याला खूप वेगवेगळ्या ठिकाणी उपयोग होतो. आमच्या गुरु महाराजांनी म्हणजे गोवणी महाराजांनी दत्तप्रभूंचं चित्र काढलं आणि ते स्वामींना आवडलं आणि स्वामींची कृपा त्यांना प्राप्त झाली. आपल्या महाराजांचे वडील बापूराव हे तर अत्यंत उत्तम पेंटिंग्स करणारे होते. अनेक त्यांची पेंटिंग्स त्या काळात गाजली. अशी काही कला त्यांच्याजवळ असते. तसं हरिभाऊंजवळ ही कला होती. हरिभाऊ त्या ठिकाणी व्यवसाय भिक्षुकीचा करत असतानाच आणि सीताराम भटजी कोणकरांच्या मनात आलं की आपली मुलगी येसूबाई जी आहे ती आपण गणेशाला देऊन टाकावी. गणेश चांगला आहे, हरिभाऊंचा मुलगा आहे, चांगल्या संस्कारामध्ये आहे आणि म्हणून गणेशचं लग्न येसूबाईंशी झालं. आणि या येसूबाई टेंब्यांच्या घरामध्ये आल्यानंतर सौभाग्यवती रमाबाई गणेश टेंबे या नावानं ओळखू लागल्या. त्या उपकारापित्रत
हरिभटजींनी आपली मुलगी काशी ही सीताराम भटजींना कोणीच नाही सांभाळाला, तर आपल्या मुलीचं लग्न त्यांनी त्याच्याशी लावून दिलं. त्यामुळे ती काशी सीताराम भटजी कोणकरांच्या बरोबर तिचं लग्न झाल्यानंतर सौभाग्यवती अन्नपूर्णाबाई सीताराम कोणकर या नावानं कोणकरांच्या घराण्यामध्ये वावरू लागली. स्वतःचीच सावत्र मुलगी ही त्यांची भावजय झाली. अशा प्रकारे मोठं गमतीदार नातं त्या ठिकाणी तयार झालं. वासुदेवानंदांच्या अन्नपूर्णाबाई आत्याही होत्या आणि आजीही होत्या. अशा दोन्ही नाते त्यांच्याशी एकाच वेळेला होत्या. अशा प्रकारे हा त्यांचा व्यवहार सुरू असताना आणखी नाही काही आपत्य, रामकृष्ण, बाळकृष्ण, विष्णू वगैरे सगळी झाली. पण हा जो गणेश जो होता अत्यंत दत्तोपासक, सदैव गाणगापूरला जायचे, सदैव गाणगापूरला जायचे. कधीही त्यांना गाणगापूरला गेल्यानंतर ते केव्हा परत येतील हे सांगता येत नाही. त्यामुळे घरामध्ये नेहमी चिंता असायची त्यांची. एकदा गाणगापूरला ते गेले, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 8 वर्ष, पटकन गुरुजी सांगून टाका, 8ला थोडा वेळ शिल्लक उरलेला आहे. 12 वर्षांनी परत आले, 12 वर्षांनी. आणि ते म्हणजे गाणगापूरच्या नृसिंह सरस्वतीने त्यांना दृष्टांत दिला की तुझ्या भक्तीने मी आता तृप्त झालो आहे, आता घरी जा आणि संसार कर. आता घरी जा आणि संसार कर ही नृसिंह सरस्वतींची आज्ञा काय सांगते की आता तुला गाणगापूरला येण्याची आवश्यकता नाही, तू गाणगापूरला येऊ नकोस, तू तिथे जाऊन संसार कर. याचा अर्थ मी आता तुझ्या गावी येतोय, हा त्याचा अर्थ होता. आणि त्याप्रमाणे गणेशजी भटजी हे माणगावला आले आणि रमाबाईंना दिवस गेले. श्रावण कृष्ण पंचमी, श्रावण कृष्ण पंचमी, रवी दिन 1776 वर्षी, वासुदेव जन्मता, वासुदेव जन्मता, आनंद नाम आनंद वर्षी, दत्ता 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 दिगंबरा दत्ता 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 अत्रेया दत्ता 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 अवधूता दत्ता. श्रावण कृष्ण पंचमी शके 1776, 16 ऑगस्ट 1854 या दिवशी स्वामींचा जन्म झाला. स्वामींचा जन्म झाला. काय आश्चर्य आहे बघा. दत्तात्रेयांना दत्तात्रेय, दत्त अत्रेय, अत्रेय म्हणतात त्यांना, कारण ते अत्रींचे पुत्र म्हणून. आणि स्वामींचा जो जन्म झाला त्याही कुळाचं गोत्र अत्री आहे. त्यामुळे वासुदेवानंद सरस्वती अत्रेय आहे, ते लक्षात ठेवा. ही केवढी एक वेगळी भाग्याची गोष्ट आहे. कारण एक ग्वाल्हेरचे गृहस्थ गाणगापूरला गेले होते आपली समस्या सोडवण्यासाठी. तेव्हा गाणगापूरच्या नृसिंह सरस्वतीने त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितलं, तू इथे कशासाठी आलास? मी इथे नाहीच आहे हल्ली. म्हणजे गाणगापूरला तुम्ही राहत नाही? नाही राहत. मग कुठं राहता? गरुडेश्वरला. त्यांनी सांगितलं, नृसिंह सरस्वतीने दृष्टांत देऊन सांगितलं, तुझी समस्या सोडवायची असेल तर मी सध्या गरुडेश्वरला आहे, गरुडेश्वरला जा. गरुडेश्वरला जे स्वामी आहेत ते मी आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे स्वामी महाराज हे नृसिंह सरस्वतींचे अवतार आहेत, हे लक्षात ठेवा. योगींद्र जो तनय अत्री महाऋषींचा, श्रीपादराज पहिला अवतार ज्याचा, जो हो पुनश्च नृसिंहदेव, तो हाची दत्त भगवान गुरु वासुदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. आजोबांजवळ सगळं प्राथमिक शिक्षण झालं. मग भास्कर भटजी होळकर आणि विष्णू भटजी तात्या उकडवे यांच्याजवळ त्यांचं शिक्षण झालं. आणि हे शिक्षण सगळं झाल्यानंतर मग मनामध्ये सगळ्यांच्या आलं की आता ह्याचं लग्न करावं. आणि त्याप्रमाणे त्यांचं लग्न रांगणागडच्या बाबाजी पंत गोड्यांच्या बयोशी झालं. आणि ती बयो रमाबाई, अन्नपूर्णाबाई म्हणून टेंब्यांच्या घरामध्ये आली. पण वासुदेवाचं मन कधीच संसारामध्ये नव्हतं. याच्यामध्ये त्यांना एकसारखं मनामध्ये वाटायचं की अरे आपण एवढे आपले वडील एकसारखे गाणगापूरला जायचे, माझा जन्म झाल्यावर सुद्धा पुन्हा संसारात नाही, एकसारखे ते गाणगापूरला जायचे. तर असे आपले वडील गाणगापूरचे एवढे दत्तोपासक आहेत, आपणही कधीतरी दर्शनाला जावं, एकसारखं मनात यायचं. आणि ते एक दिवशी आईला म्हणाले, आई गाणगापूर लांब आहे, मी वाडीला जाऊन येतो, वाडीला जाऊन येतो, त्यांना वाडीचं तरी दर्शन घेतो.
वासुदेवा ते काही नाही, ते तिकडे बिघडले तेवढे पुरेसे, आणखीन तू नको त्यांच्या पाठीमागे. तर हे पण तिकडे आणि तू पण तिकडे, म्हणजे संसार कसा करायचा? तर काही जायचं नाही, वाडी विडीला कुठे जायचं नाही, का तिकडे गेले की लोक वेडे होतात. म्हणून परवानगी मिळेना. आणि अशा काळामध्ये एकसारख्या मनामध्ये ध्यास लागलेला, ध्यास लागणं फार महत्त्वाचं आहे. तळमळ लागणं महत्त्वाचं आहे. तळमळ लागली पाहिजे आपल्याला, तळमळ, गुरुभेटीची तळमळ लागली पाहिजे. काय स्वामींना तळमळ लागली महाराजांना आपल्या. हां, आणि म्हणून त्यांनी त्या तळमळीत, त्या परमार्थाच्या तळमळीत दादा महाराज निंबाळकरांना विचारलं. लहानपणापासून अध्यात्माची तळमळ, गायत्रीचं दर्शन लहानपणी घेतलेलं, आणि म्हणून त्या तळमळीत त्यांनी विचारलं, महाराज आता नुसतं सांगून काय उपयोग, मला आता अनुग्रह द्या. तेव्हा दादा महाराज सांगतात, तुझा गुरु मी नाही, तुझे गुरु परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती आहेत, त्यांचा ध्यास घे, त्यांची सेवा घे. हे रात्री सांगतात आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्या हातामध्ये स्वामींचं चरित्र येतं. कोण करतं हे? स्वामी करतात. लक्षात घ्या, गुरु शिष्याला बोलावतो, शिष्य गुरुकडे जातच असं नाही. रामकृष्णांना तळमळ नरेंद्राची होती, लक्षात ठेवा. गुरु हा शिष्याच्या तळमळीने बघत असतो कोण शिष्य आहे आपला, त्याने निवडलेला असतो त्याला, आणि त्या बरोबर त्या मार्गाने तिथे तो भगवंत त्याला आणून ठेवतो. तसं यांनाही तळमळ लागली, आपल्याला काहीतरी ध्यास असला पाहिजे, ध्येय असलं पाहिजे, आणि त्या ध्यासाने ते पछाडले. आणि एक दिवशी दृष्टांत झाला, अगदीच नाही असं नाही, थोडंसं म्हणूया, नाही दिंडी दिंडी. स्वप्नी दृष्टांत मध्यम, स्वप्नी दृष्टांत होय वाडीला जाण्या, स्वप्नी दृष्टांत होय वाडीला जाण्या, होय वाडीला जाण्या, स्वप्नी दृष्टांत होय वाडीला जाण्या. माते पुसदा पुसा मातेसी, पुसा माते जाण्याचे हो ठरविण्या, पुसा मातेसी जाण्याचे हो ठरविण्या. स्वप्नी दृष्टांत होय वाडीला जाण्या, पुसा मातेला जाण्याचे हो ठरविण्या, पुसा मातेला जाण्याचे हो ठरविण्या. स्वामींनी दृष्टांत दिला, वासुदेवा उठ, वाडीला ये, वाडीला ये. आई नाही म्हणते ना, मी काय करू? आईला विचारू द्या. पण येऊ कसा? सगळं मिळेल, वाटेत द्रव्याची साथ मिळेल, मित्र भेटेल, बरोबर तू वाडीला येशील. मी तुझी वाट बघतोय, आता उशीर करू नको, मी वाट बघतोय. गुरु वाट बघतात, गुरु वाट बघतात. तळमळ तळमळ लागली हो, हां तळमळ लागली. पण मला गुरुकृपा झाली आहे का? शंका वाटायला लागली भाऊ महाराजांना, शंका वाटायला लागली भाऊ महाराजांनाच. शेवटी गुरु धावत आला, खांद्यावर घेतलं. गुरुने शिष्याला खांद्यावर घ्यावं, काय वाक्य असेल. अत्र्याने एक मोठं सुंदर वाक्य, मोठा कोण? जो लहानाला खांद्यावर घेतो त्याला मोठा असं म्हणतात. स्वामींनी भाऊ महाराजांना खांद्यावर घेऊन फिरवलं स्वप्नात. तेव्हा गुरुकृपाचा अर्थ कळला, गुरुकृपेची तळमळ असावी लागते, बाकी काही नाही. तळमळ लागते भयंकर. दुसऱ्या दिवशी आईला विचारलं, जा, मी कुठं नाही म्हणते. आश्चर्य झालं, काल परवापर्यंतही नाही म्हणते आणि मी कुठं नाही म्हणते. चला काम झालं, जास्त कशाला खोलात जा. बाहेर पाहिलं, गावामध्ये 4 जणांना कळलं की वाडीला निघालेत. लगेच एक मित्र आला, कारण मित्रांना सवय असते, कोणी आपला मित्र दुसरीकडे चांगल्या ठिकाणी जात असेल तर बरोबर यावं, म्हणून माझ्याबरोबर 2 मित्र माझे आलेले आहेत तिथे. ज्यांनी माझी 2 महिने वासुदेवानंदांच्यावर प्रवचनं करून घेतली, ते भिवंडीचे 2 कार्यकर्ते इथे हजर आहेत. एक सुरेशराव काळे आणि दुसरे भोजने, दोघेही स्वामींचे भक्त आहेत आज या ठिकाणी. त्यामुळे ते आलेले आहेत की ज्यांच्यामुळे मला ही सेवा घडली, स्वामींचा सहवास घडला. एवढे वर्ष, एवढे महिने अभ्यास केला मी त्याचा. त्यामुळे मित्र आला, म्हणाल मी येतो वाडीला बरोबर. मग चल बरोबर, तुला काय कडेवर थोडाच न्यायचं आहे. आणि म्हणून 2 जण निघाले आणि सावंतवाडीला आले. तिथे रामभाऊ सबनीस म्हणून त्यांचे मित्र, ते म्हणाले, शास्त्रीबा बरे आलात तुम्ही,
तुम्ही मागे आमच्या मुलाची पत्रिका करून दिली, त्याची दक्षिणा द्यायची राहिली आहे म्हणून 2.5 रुपये हातावर टेकले. तुम्ही 2.5 रुपये म्हणजे काय झालं? 1882 सालची गोष्ट सांगतोय मी. त्याच वेळेचे 2.5 रुपये म्हणजे आजचे 400 रुपये. लक्षात ठेवा, हिशेब करून सांगतोय मी तुम्हाला. 400 रुपये आजचे. एका पत्रिकेचे 400 रुपये दक्षिणा ठेवली त्यांनी समोर. खर्चही वागला. बोरगावपर्यंत आले आणि बोरगावला आल्यावरती दृष्टांत झाला स्वामींना पुन्हा की वाडीमध्ये आल्यानंतर गोविंद स्वामींना भेटा. त्याप्रमाणे दोघे जण वाडीला आले. वाडीला आल्यानंतर पाहिलं, दर्शन घ्यायचं होतं स्वामींना आणि म्हणून कृष्णेमध्ये आंघोळ करून आले आणि आता दर्शनासाठी पुढे जाणार. सगळे बाजूला पुजारी वर्ग उभा आहे. बाजूला पुढे झाला. पुढे अंगावर मळका पंचा, काही अंगावर नाही. त्यांना वाटलं कोणतरी भिकारी आहे. बाजूला चाल. इकडे गोविंद स्वामी वरती प्रवचन करत होते. त्यांना स्वामींनी दृष्टांत दिला, ज्याला भेटीला बोलावलं त्याला तिकडे खाली दर्शन घेऊ देत नाही, जाऊ दा धावत खाली. आणि प्रवचन थांबवलं आणि गोविंद स्वामी धावत खाली आले. आणि वासुदेव शास्त्री विचारतात, अरे तुमचीच मी वाट बघतोय, चला दर्शनाला. आता गोविंद स्वामी आल्यावर बाकीचे सगळे भटजी बाजूला झाले, सगळे दापोडचा एकदम सगळे. आणि स्वामी आले आणि काय आनंद झाला त्यांना, आनंद झाला. वेळ थोडा आहे म्हणून सांगत नाही, काय स्वामीने अभंग लिहिला आहे. ती पाहुलं देखता आल्हादुनी पाहता वासू श्री दत्त पादुका आल्हादुनी देखा नाचत असे. नाचले वासुदेवानंद, नाचले त्या ठिकाणी. आणि 1 महिना मुक्काम तिथे झाला. 1 महिना. पुन्हा दृष्टांत झाला, गुरुचरित्राची पोथी वाचा. आणि ती मिरजेला शंकर भटजींकडे मिळेल. इकडे सगळे जिकडे तिकडे स्टोअर त्या काळात नव्हती. धार्मिक पुस्तके इथे मिळतात असं काही त्या काळात नव्हतं. फार दुर्मिळ होत्या या गोष्टी. मिरजेला गेले शंकर भटजींच्याकडे. शंकर भटजींनी सांगितलं, मी नाही देणार, तुझी माझी काही ओळख नाही, कोण देणार तुला पोथी. पुन्हा स्वामींनी दृष्टांत दिला आणि पुन्हा शंकर भटजींनी दुसऱ्या वेळेला त्यांना गुरुचरित्राची पोथी दिली. गुरुचरित्राचं पारायण झालं. आणि मग गोविंद स्वामींचा निरोप घेऊन 1 महिन्याने परत आले. परत आल्यानंतर मग चांद्रायण व्रत केलं. आणि मग पुन्हा त्याने आईला विचारलं, मला पुन्हा वाडीला जायचं आहे. मग मी बरोबर येते, चल ना, मी कुठं नाही म्हणतोय. मग आई सहवर्तमान वासुदेवानंद, अजून वासुदेवांना नाव व्हायचं आहे पुढे, ते वासुदेव शास्त्री आईला घेऊन पुन्हा वाडीला आले. आणि वाडीला आल्यानंतर आल्याबरोबर गोविंद स्वामींचं पादुकांचं दर्शन घेतलं आणि 4 महिने मुक्काम केला. 4 महिने. या 4 महिन्यामध्ये 1 दिवस रात्री, 1 दिवस रात्री गोविंद स्वामी म्हणाले, आता शास्त्री बुवा सगळ्या उपासना सोडा आणि दत्त उपासना स्वीकारा. 1 उपासना स्वीकारा. स्वामी म्हणाले, ब्राह्मणाची जी गायत्री आणि सूर्याची उपासना आहे ती माझी चालू आहे, अग्नीची उपासना चालू आहे, आणखीन कशाला काही नवीन, ते तुमचं तुम्ही पहा. मी आपलं तुम्हाला सांगितलं की तुम्ही दत्तांची उपासना सुरू करा. आणि गोविंद स्वामी असे झोपलेले आणि त्यांच्या बाजूला वासुदेव शास्त्री झोपलेले. आणि रात्री स्वप्नामध्ये नरसिंह सरस्वती आले आणि नरसिंह सरस्वतींनी उठवलं, वासुदेवा उठ, आज तुला उपदेश द्यायचा आहे. आणि म्हणून दत्तमंत्राचा उपदेश त्यावेळेला प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी वासुदेवांना दिला. आणि वासुदेव झोपेमध्येच आहे, स्वप्नामध्ये सगळं बघणं चालू आहे. आणि मंत्रोपदेश झाल्यावरती नरसिंह सरस्वती अदृश्य झाले. गोविंद स्वामींनी उठवलं, वासुदेवा झाला ना उपदेश तुला? हां, तुम्हाला कसं कळलं? तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की गोविंद स्वामी, नृसिंह सरस्वती आणि प्रभू दत्तात्रेय हे 3 नसून हे एकच आहेत, एकच आहेत. त्या गोविंद स्वामी हेच आपल्याला गुरु समान आणि दत्तात्रेया समान आहेत. तेव्हा दत्तात्रेयांच्याकडनं मोठा उपदेश त्यांना मिळाला. असा उपदेश बाबाजी चैतन्यांनी स्वप्नामध्ये तुकाराम महाराजांना दिला. असाच उपदेश प्रभू समर्थ रामदासांना प्रभू रामचंद्रांनी जांबेच्या मारुतीच्या मंदिरामध्ये दिला. आणि असाच उपदेश पुढे आमच्या दत्त महाराज कवीश्वर आणि श्रीधर स्वामींच्या सान्निध्यामध्ये झोपलेल्या दत्त महाराज कवीश्वरांना गोवणी महाराजांनी दिला. हे स्वप्नातले दृष्टांत आहेत. स्वप्नातला दृष्टांत एक वेगळा असतो, तोही आनंद वेगळा असतो. आणि पूर्णपणे गोविंद स्वामींनी आणि दत्तप्रभूंनी सर्वस्व त्यांच्यासमोर टाकलं. आणि पुढे सगळं जीवन वासुदेवानंदांचं जे आहे ते दत्तप्रभूंनी सांगायचं आणि वासुदेवनंदांनी करायचं. त्यांनी सांगितलं लिहा की लिहायचे, त्यांनी सांगितलं लिहायचं नाही की नाही लिहायचं. वासुदेवानंदानं दत्तप्रभूंनी सांगितलं की या गावाला जायचं की वासुदेवानंद तिकडे जायचे. वासुदेवानंदांनी सांगितलं दत्तप्रभूंचं इकडे जायचं नाही की ते तिकडे जायचं नाहीत. सबंध रिमोट कंट्रोल संपूर्ण आयुष्याचा त्यांनी प्रभू दत्तात्रेयांच्या हातात दिला.
प्रभू दत्तात्रय जसं सांगतील तसे वासुदेवानंद चालले. त्यामुळे वासुदेवानंदांच्या चालण्यातलं प्रत्येक पाऊल हे बरोबर आहे, कारण ते दत्तात्रयांनी टाकलेलं पाऊल आहे. आणि म्हणून वासुदेवानंद संपूर्ण चरित्र पुढलं 1883 पासून त्या 1890पर्यंत 7 वर्ष ते माणगावात राहिले. 90 नंतर ते बाहेर पडले. 91ला त्यांच्या पत्नींचं निधन झाल्यावर त्यांनी संन्यास घेतला. 91 पासून 1914पर्यंत 24 वर्ष चातुर्मासामध्ये पूर्ण सगळे 23 चातुर्मास करून सेतू हिमाचल संपूर्ण भारतभर फिरून सगळ्यांना भक्तीचं मार्गदर्शन केलं. कशामुळे कलाटणी मिळाली? सद्गुरूंच्या कृपेमुळे. आणि म्हणून ते जगाला ओरडून सांगतात, हा जो अनुभव मला आला तो मी तुम्हाला सांगतोय. म्हणून सद्गुरूंच्या जवळ बसा, परमात्मा समजून घ्या. परमात्मा उगाच नाही मिळत. माझे भवबंधन न तुटे सद्गुरू वाचूनी. प्रत्यक्ष नामदेवांना पांडुरंगाने सांगितलेलं आहे, भवबंधन तोडा फक्त सद्गुरूच्या हातात आहे. अशी सद्गुरू कृपा वासुदेवानंदांना प्राप्त झाली. ती कृपा भाऊ महाराजांना मिळाली आणि त्या भाऊ महाराजांचं कृपाछत्र तुम्हास आपणा सगळ्यांना मिळालं. त्यामुळे आपला परमार्थाचा आनंद निश्चितपणे वाढणार आहे. ह्या मांडवामध्ये आपण आलो ही आपल्यावर झालेली फार मोठी ईश्वरी कृपा आहे. त्याच्याशिवाय बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून आपल्याला या ठिकाणी यावंसं वाटलं. मग आपलं काम असं आहे, जर मला एखाद्या दुकानातलं जर श्रीखंड आवडलं असेल, तुम्ही 10 वेळा श्रीखंड श्रीखंड का म्हणता हो? मला आवडतं म्हणून बोलतो. तुमच्या आवडीचं तुम्ही म्हणा. तर आपण जसं सांगतो की इथे जाऊन श्रीखंड खा, हा जसा अनुभव आपण सांगतो संसारातला, तसा परमार्थामध्ये जर तुम्हा आम्हाला या ठिकाणी आनंद मिळतो तर आपण सुद्धा आनंद दुसऱ्यांना सांगितला पाहिजे. अरे तुम्ही या भाऊ महाराजांच्या मांडवात या आणि हा आनंद प्राप्त करून घ्या.